ज्या निवडणुकीसाठी मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, मी अपेक्षा आणि आशा आणि पूर्ण विश्वास मतदान करून आलेलो आहे आणि विश्वास घेऊन आलेलो आहे। तमाम जनता महाविकास आघाडीच्या मागे उभी आहे आणि मला ती आज निवडून देणारच आहे, हा विश्वास घेऊन आलेलो आहे। 16,77,000 मतदान आहे, 20 उमेदवार आहे, काय वाटतं सर? आपल्या सर्वांना माहीत आहे की राज्यामध्ये महाविकास आघाडीला ज्या पद्धतीचा प्रचंड प्रतिसाद जनतेचा मिळतो आहे तो तुम्ही टिपलेला आहे, पाहिलेला आहे, दिसलेला आहे। त्याची परिणती आज महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जनतेचा कौल असल्यामुळे मतदार सगळे याच बाजूने आज उभे आहेत। हे चित्र आता तुम्हाला स्पष्ट होईल। देशाच्या पंतप्रधानांपासून तर अनेक दिग्गज नेत्यांनी तुमच्या विरोधामध्ये सभा घेतलेल्या आहे। महायुतीच्या 7 सभा खरं तर शिर्डी आणि नगरसाठी झाल्या। ह्या बघता आपल्याला वाटतं आपला विजय सोपा आहे? सभांमध्येच मतदारांनी कौल दिलेला आहे की आमच्या झालेल्या सभा, आदरणीय उद्धव साहेबांची झालेली प्रचंड सभा, इतर झालेल्या प्रचंड सभा आणि त्यांच्या सभा खुर्च्या उचलाव्या लागलेल्या आहेत, खुर्च्या रिकाम्या दिसलेल्या आहेत आणि आलेले जे पाहुणे जे प्रेक्षक होते ते सर्व प्रेक्षक निघून जातानाही पाहिलेले आहेत। त्यामुळे आपण सभांवर जे मूल्यमापन होतं आहे ते मूल्यमापन आपण तपासा, निश्चितप्रमाणे कौल आमच्या बाजूला। विरोधी उमेदवारांनी एक आरोप केलेत की खुडूक कोंबडी म्हणजे खुडूक कोंबडीला मागील 2 पंचवार्षिकला नाकारला आहे, कसं बघताय? हे ज्या माणसाला 13 दिवसात जनतेने खासदार केलं त्या माणसाने 10 वर्षामध्ये आपली किमया दाखवलेली आहे आणि जो माणूस दारू विकतो, दारूचे दुकानं दरवर्षी काढितो, आज 9, 10, 11 अनेक संख्या वाढत चाललेले त्यांच्या दुकानाची आणि डान्स बार चालवतो, अशा नैतिक अधिष्ठान असलेल्या माणसाबद्दल मी काय बोलावं? असे कोणते मुद्दे वाटतात तुम्हाला की आज मतदार ते डोक्यात ठेवून मतदान करेल? लोकांना, जनतेला माहिती आहे की हा आपलाच माणूस आहे, याच मातीमध्ये जन्माला आलेला, याच मातीमध्ये विकासाची धुरा घेऊन गट विकास अधिकारी असेल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद असेल, ज्यांनी पूर्ण हयात आपली या विकासाच्या यंत्रणेमध्ये घालवलेली आहे आणि 7 वर्ष साईबाबा संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेलं आहे। हे सगळं जनतेला, सर्व कार्यकर्त्यांना, सर्व राजकीय नेत्यांना, सर्वांना हे दिसतं आहे आणि हा कामाचाच माणूस आहे। परत आपल्याला पाहिजे आहे 10 वर्ष एक निष्क्रिय खासदार आपण या मतदारसंघात ठेवला आणि 10 वर्ष हा मतदारसंघ मागे गेलेला आहे, हे लोकांनी आता पुरेपूर ओळखलेलं आहे आणि म्हणून कौल माझ्याच बाजूने आहे। दरम्यान म्हणायचे की मुंबईचं पार्सल मुंबईला पाठवणार, मात्र आज त्यांनी शिर्डीमध्ये मतदान केलेलं आणि ते म्हणतात की 3ऱ्या वेळेस मी मतदान करतो या मतदारसंघामध्ये। तर तुमचा जो आरोप आहे तो खोडून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला। त्यांनी काही करू द्या, काही जनता त्यांनाच खोडून काढणार आहे।